पक्षाचे प्रवक्ते जे सांगतात ते पटतंय का? आंबेडकर साहेबांची पोझिशन आज थोडी टाईट झालेली आहे. त्यांना खरंच या गोष्टीचं उत्तर नाही देऊ शकत सत्ताधारी पक्षाचा माणूस तरी. हम्म. कविता, यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की याच्यात जर काही असेल तर हा बेसिकली एक नैतिकतेचा प्रश्न आहे. राईट. मी आज आमदार झालोय, मी आज मिनिस्टर झालोय, मी वाटेल ते करेल, ही भावना वाढायला लागली आहे. आंबेडकर साहेबांना मला माहिती नाही का इतकी कमी माहिती का बरं आहे, पण मी नागपुरात राहतो, दरवेळी अधिवेशन पूर्णपणे जवळून बघितलेलं आहे. तर एक अंदाजन 2004-5 नंतरच्या अधिवेशनांमध्ये हा प्रकार बघण्यात आला की लोक या 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे जास्ती प्रमाणात राहायला लागले. दुसरी एक गोष्ट आहे की कालच्या नागपूरच्या एका प्रमुख वर्तमानपत्रात बातमी आली होती की केवळ 57 आमदार एमएलए हॉस्टेलमध्ये राहून राहिले, म्हणजे फक्त 15% आमदार राहत आहेत. हे बघा, आपल्या या इथे आपण असेही आमदार बघितलेले आहेत. बीटी देशमुख सर आमच्या इथले अमरावतीचे 6 टर्म आमदार होते. शेवटपर्यंत तो आमदार माणूस एसटी बसनी फिरलाय. म्हणजे शेवटल्या टर्मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना म्हटलं की सर आता आम्ही आमच्या खर्चाने तुम्हाला गाडी घेऊन देतो, गाडीने फिरा. गणपतराव देशमुखांचं नाव आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. गणपतराव देशमुखांसारखे, नासा फरांदे सरांसारखे लोकांना पत्रकारांनी आपले कपडे धुताना एमएलए हॉस्टेलमध्ये बघितलं आहे. आणि मी अजून एक सांगतो, आमच्या इथले एक मधुकरराव म्हणजे मामा किंमतकर म्हणून एक एमएलए होते, त्यांच्याबद्दल एक आख्यायिका आहे की ते जेवण करत होते रात्रीच्या चर्चेला, तर आपला प्रश्न लागला म्हणून भरल्या हाताने ते विधान भवनात धावत गेले. ही लोकांची कमिटमेंट होती. आता हे काय आमदार सांगतात की मी 9:30 वाजता जातो, तुम्ही आमदार आहात, 24 तास अवेलेबल असायला पाहिजे. कशाला हवी तुम्हाला 5 स्टार हॉटेल्स? तुमच्याकडे रवी भवन आणि रवी भवन नागभवन तुम्ही बघा कविता, सुंदर जागा आहेत, सुंदर गोष्टी आहेत तिथे. प्रत्येक फर्निचर मागच्या वर्षीचं रिपीट नाही केलं गेलं त्यांना. हा बेसिकली नैतिकतेचा प्रश्न झालेला आहे. आणि थोडक्यात मी अजून एक सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, बाकी दुसऱ्याचं कोणाचं काही नाही, आज रात्री 12 वाजता या तीनही ठिकाणी जाऊन नागभवन, रवी भवन आणि आमदार निवासात जाऊन आपल्या पक्षातले किती आमदार आज जागेवर आहेत आणि नव्हते तर कुठे होते आणि कुठल्या परिस्थितीत होते हे बघायला पाहिजे. अशा वेळी मी तर म्हणतो ना, इतकं यांच्याकडे बहुमत आहे, एखाद्या आमदाराला, एखाद्या मिनिस्टरला कमी जरी केलं तरी हरकत नाही, सगळ्यांना धडा मिळेल.